गुरुपौर्णिमेनिमित्त आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळी अभिवादनासाठी आलेले केदार दिघे यांनी शिवसेना, पक्षचिन्ह आणि पक्षातील घडामोडींवर भाष्य केले. ते म्हणाले, ठाणे पालघरमधील शिवसैनिक आनंद दिघे यांच्या संस्कारातून घडले आहेत. त्यांचे विचार घेऊन आम्ही न्याय आणि हक्काची लढाई लढत आहोत. शिवसेनेचे चिन्ह पुन्हा मिळेल असा विश्वास आहे. तसेच गेलेले अनेक जणही लवकरच परत येतील. मला उभं आयुष्य जे काही कार्यकर्ते या ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा ठाणा आणि पालघर जिल्ह्यामध्ये घडले ते गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं कार्य बघून त्यांच्या संस्कारातनं घडलेली ही सगळी मंडळी आहे. एक चांगलं काम समाजाला देण्याची दृष्टी आणि लोकांसाठी आपण जनहितासाठी काय करू शकतो हे जे दिघे साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं, तसंच आपलं कार्य हे प्रत्येक कार्यकर्त्यांकडनं घडावं असं कार्यकर्त्याची इच्छा आहे आणि ते संस्कार गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांकडनं प्रत्येकाने घेतलेले. मला असं वाटतं की तेच संस्कार घेऊन आम्ही देखील पुढे चाललेलो होतो. आत्तापर्यंत गेले 4 वर्ष जी नीतिमत्तेची न्यायाची हक्काची लढाई आम्ही जी लढतोय ती दिघे साहेबांनी दिलेल्या तत्वांवरती लढतोय. यापुढे देखील त्यांनी दिलेले तत्व, त्यांनी दिलेले विचार, त्यांचे संस्कार घेऊन आम्ही लढाई. बघा, हे जरी गेलं असलं तरी आपल्याला माहिती आहे गेले 4 वर्षामध्ये पैशाचा जोर आणि ताकदीचा जोर इतकं कसं काय राज्य चाललेलं आहे. तरी पण सर्वसामान्य जनता एक आज अजूनही बसलेली आहे की पक्ष आणि चिन्ह सन्माननीय उद्धव साहेबांकडे परत येईल आणि पुन्हा एकदा शिवसेनाची पूर्व होती तशा पद्धतीने उभी राहील. जे गेले त्यांच्या बाबतीत बोलण्यात काय अर्थ नाही, पण ज्या लोकांनी गेले 4 वर्ष सातत्याने महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून उद्धव साहेबांबरोबर उभे राहिलेले ते पुढे महाराष्ट्रातून नक्कीच चांगला भविष्य.